नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. डॉक्टर मनोज पुजार, MD होमिओपॅथ, क्लासिकल होमिओपॅथ, ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथी क्लिनिक, व्हेरिकोज अल्सर अँड डायबेटिक वुंड केअर सेंटर. आणि माझं क्लिनिकचं ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोअर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा कालावधी 10 दिवसांचा असून यानंतरचे उर्वरित कामकाज बेंगलोर येथे पार पडेल, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशन केवळ मर्यादित कालावधीसाठी बेळगावात होणार आहे. अधिवेशनासाठी मोठा आर्थिक खर्च येतो, तरीही बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी या अधिवेशनाचे मोठे महत्त्व असल्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून सुवर्णसौध व परिसरात सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सौदत्ती शहरातील रामसाईट परिसरात पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा गळा चिरून आणि पोटावर वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव काशम्मा नेलिकट्टी तर आरोपी पतीचे नाव संतोष कांबळे असे आहे. काशम्मा एसटी महामंडळात बस कंडक्टर म्हणून कार्यरत होती. पती संतोषला तिच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे तिच्यावर सतत मानसिक आणि शारीरिक छळ तो नेहमी करत असे. पतीच्या छळाला कंटाळून काशम्मा काही महिन्यापूर्वी माहेरी गेली होती. तसेच सौदत्ती डेपोमध्ये आपली बदली करून घेतली होती. तिने बैलहोंगल न्यायालयातून घटस्फोटही मंजूर करून घेतला होता. तरीही पती संतोष हा नेहमी तिला फोनवरून सतत धमक्या देत होता. 4-5 दिवसापूर्वी तो आपल्या पत्नी राहत असलेल्या भाड्याच्या घरात जात भांडण उकरून काढले. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात त्याने तिचा गळा चिरून तिच्या पोटावर वार करून तिची निर्गुण हत्या केली आणि तो पसार झाला. हत्या झाल्याच्या 3-4 दिवसानंतर घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. सौदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शव ताब्यात घेतले असून खून केलेल्या फरारी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा शोध सुरू केला आहे. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की तुम्हाला काळा दिन साजरा करायचा असेल तर तो महाराष्ट्रात जाऊन करा, बेळगावात नको. त्यांनी पुढे सांगितले की सर्व मराठी भाषिक म्हणजे समिती नाही, त्यामुळे मराठी आणि कन्नड समाजात संघर्ष निर्माण होणार असे कोणतेही पाऊल उचलू नये. मराठी कन्नड संघर्षाची गरज नाही, दोन्ही समाजांनी शांतता आणि ऐक्याने राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. शेट्टर यांच्या या वक्तव्यावर सीमाभागातून विविध स्तरातून मराठी भाषिकाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मात्र चर्चेला जोर लागला आहे. राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेची चावी अखेर मतदार कोणाच्या हाती सोपवतात याचा निकाल उद्या रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. एकूण 15 पैकी 9 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली असून उर्वरित 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात थेट 2 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 676 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व बेळगावचे प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी दिली. बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधक पॅनलमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेसाठी सुरू असलेली ही चुरस राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडवून आणू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. 1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 45 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मार्केट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातून सुरू झालेला हा खटला सध्या JNFC कोर्ट क्रमांक 2 बेळगाव येथे चालू आहे. CC केस क्रमांक 116/2025 अंतर्गत 7 मे 2025 रोजी पहिली सुनावणी पार पडली होती.
तर पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत समितीचे युवा अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, सचिन केळवेकर, संतोष कृष्णा, गणेश दड्डीकर, श्रीकांत कदम आणि गुंडू कदम यांना कोर्टाने सतत जामीन मंजूर केला. या खटल्यातील विधिक कामगिरी ॲडव्होकेट MB बोंद्रे, ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट वैभव कुट्रे आणि ॲडव्होकेट विश्वजित चौधरी यांनी पाहिली आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या विरोधात बेळगाव पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून APMC व माळमारुती पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत 4 जणांविरोधात FIR दाखल केला आहे. APMC पोलिसांनी मारुतीनगर क्रॉसजवळ गांजा सेवन करताना महादेव गजानन पाटील राहणार कंगराळी खुर्द याला अटक केली. त्याचप्रमाणे मार्केट यार्ड प्रवेशद्वाराजवळ अभिषेक दौलत पाटील राहणार शिवनेरी गल्ली शाहूनगर आणि राहुल संजय घोडके राहणार मार्कंडे नगर यांनाही गांजा ओढताना ताब्यात घेतले आहे. माळमारुती पोलिसांनी श्रीनगर उद्यानाजवळ मुस्ताक हजरत साहब मकानदार राहणार श्रीनगर झोपडपट्टी याला अटक केली. चौघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी स्पष्ट केले की गांजाची विक्री आणि सेवन विशेषतः सार्वजनिक ठिकाणी यावर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तरुण भारतने 1948 पासून दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित करून वाचकांना वैचारिक साहित्याचा फराळ उपलब्ध करून दिला आहे. यंदा स्थानिक पातळीवरही दिवाळी अंक प्रसिद्ध झाला असून त्याचे आज शनिवारी तरुण भारतच्या नार्वेकर गल्ली कार्यालयात संपादक विजय पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात व्यवस्थापक गिरीधर शंकर, CFO उदय खाडीलकर, मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार, मार्केटिंग विभागाचे सोहन पाटील व प्रिंटिंग विभागाचे प्रमुख धैर्यशील पाठी आदी उपस्थित होते. मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांनी स्थानिक लेखक आणि कवींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. तरुण भारत समूह प्रमुख किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रकाशित झालेला हा अंक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. बेळगाव शहरातील गणेशपूर येथील निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली साखर हंगाम नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि विविध शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. ऊस तोडणी, वाहतूक खर्च, FRP दर, सुरक्षा आणि प्रशासनाशी समन्वय यासारख्या विषयावर सविस्तर चर्चा पार पडली. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या असून कारखान्यांनी त्यांच्या तयारीची माहिती दिली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व संबंधित घटकांनी पारदर्शक आणि समन्वयात्मक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. सीमा भागातील मराठी जनतेच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या युवा सेनेचा वर्धापन दिन बेळगावात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष आढावा बैठकीत युवा सेनेच्या कार्याची दिशा, भविष्यातील कार्यक्रमांचे नियोजन आणि मराठी अस्मितेसाठी युवा शक्तीचा प्रभावी वापर यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हार पावशे, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश बडसकर, ओमकार बैलूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मराठी समाजाच्या हक्कासाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. बेळगाव टिळकवाडी येथील खानापूर रोडवरील 3ऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर मोठे खड्डे पडले होते, ज्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले होते. बेळगाव दक्षिण वाहतूक विभागाचे PSI परशुराम हसनवर, SI बसवराज HD आणि हवालदार शैलेश सदलगी यांच्यासह हायटेक मोटर्स बेळगाव यांनी संयुक्तपणे खड्ड्यामध्ये माती टाकून तातडीने रस्त्याची डागडुजी केली. या कामामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी गेल्या काही दिवसापासून या दुरवस्थेबाबत प्रशासनाकडे लक्ष वेधले असताना प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याची टीका यावेळी करण्यात आली. बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज शनिवारी उद्यमबाग पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून गुन्हेगारीवर आळा घालण्याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, अंमली पदार्थाचे सेवन आणि बेकायदेशीर कृत्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जनतेचा पोलीस प्रशासनावर विश्वास अबाधित राहावा यासाठी पारदर्शकतेने आणि जबाबदारीने काम करण्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला. देसूर येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकत एका युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे देसूर येथील एका पडजमिनीवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी अनिल कुमार मारुती बजंत्री वय 32 राहणार देसूर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 1750 रुपये रोख आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हासन जिल्ह्यातील प्रसिद्ध हासनंबे देवीचे दर्शन अत्यंत साधेपणाने घेतले. कोणताही मंत्री म्हणून विशेष सवलत न वापरता त्यांनी सामान्य भक्ताप्रमाणे रांगेत उभे राहत देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या या विनम्र आणि भक्तिपूर्ण वागणुकीचे उपस्थित भाविकांनी मनापासून कौतुक केले. दर्शनासाठी त्यांनी स्वतः 1000 रुपयांचे तिकीट काढून नियमानुसार पूजा केली. मंत्री हेब्बाळकर यांच्या कृतीमुळे इतर नेत्यांनीही नियम पाळल्यास समाजात सकारात्मक संदेश जातो असा सूर अनेक भाविकांनी यावेळी व्यक्त केला.
बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांमध्ये समाजभान निर्माण करण्याच्या उद्देशाने जागृती मंचची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिवाजी कागणीकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सदैव सैनिका पुढेच जायचे या स्मृतिगीताने आणि संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले। शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी प्रास्ताविक केले तर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जागृती मंच फलकाचे उद्घाटन करण्यात आले। या मंचच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, संविधान व लोकशाही, पर्यावरण आणि कला यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने शिकवला जाणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, बीजी पाटील, सविता पवार, अरुण बाळेकुंद्री, रुपाली हळदणकर आदी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। बेळगावातील खंजीर गल्लीतील एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर मार्केट पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली। मोहम्मद शफी मोदीनसाब तहसीलदार वय 69, जावेद मोहम्मद शफी तहसीलदार वय 38 व जुबेर गफ्फार जिरगा वय 48 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 7,250 रुपये रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शशी कुमार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी करण्यात आली। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी मुत्यानट्टी आणि शहरातील अमननगर, आदिल कॉलनी आणि फतेह कॉलनी भागात नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ केला। या कामाच्या उद्घाटनावेळी आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या। त्यांनी सांगितले की रस्त्याची गुणवत्ता सुधारणे आणि नागरी सुविधा मजबूत करणे हे आपले प्राधान्य आहे। याप्रसंगी युवा नेते अमान सेठ ही उपस्थित होते। त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेतल्या। स्थानिकांनी या विकास कामाचे स्वागत करून आमदार आणि प्रशासनाचे आभार मानले। बेळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर येथील नगरसेवक नितीन जाधव यांनी सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला। आपल्या प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तू आणि मिठाईचे वाटप करून सन्मान केला। स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य अतुलनीय असून त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळेच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहते। त्यामुळे त्यांच्या श्रमाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे यावेळी नगरसेवक जाधव यांनी सांगितले। या उपक्रमात गंगाधर तुरमुंडी, प्रसाद जाधव, गिरीश सराफ, लक्ष्मण मोहिते आणि गजानन मोळीक यांचा सक्रिय सहभाग होता। विश्व भारत सेवा समिती संचलित आळवणगली शहापूर बेळगाव येथील आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळेत दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कागदापासून रंगबिरंगी आकाशकंदील तयार केले आणि संपूर्ण शाळा रांगोळीने सजवली। दीपावलीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाशी संबंधित विविध प्रतिकृतींचे मुक्तहस्त रेखाटन सादर केले। इयत्ता 4थी ते 7व्या वर्गातील विजेत्यांना पारितोषिके आणि पुरस्कार देण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरएसएसवर कारवाई होण्याचा आरोप खोडून काढत स्पष्ट केले की शासनाने केवळ आरएसएस नव्हे तर सर्व संघटनांच्या शासकीय जागेवरील कार्यक्रमावर बंदी घालणारा आदेश अंमलात आणला आहे। त्यांनी सांगितले की हा आदेश आपण नव्हे तर 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी जारी केला होता। तेव्हा या आदेशाविरुद्ध कोणीही विरोध केला नव्हता, तर आता का विरोध होतोय? मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की सरकारी शाळा, मैदाने, उद्याने आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये कोणत्याही संघटना किंवा संस्थांच्या कार्यक्रमावर बंदी आहे आणि हा आदेश सर्वांसाठी समान आहे। तर हा नियम फक्त आरएसएस विरोधात नाही तर सर्वांसाठी लागू आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीटेक पंप हाऊसच्या वॉलमन कर्मचाऱ्यांनी वेतन कपात आणि वेतन वेळेवर न मिळाल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडले। जवळपास 27 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात नियमित कपात होत असून मासिक वेतन देखील वेळेवर मिळत नाही। महापौर आणि जिल्हा पालकमंत्र्यांकडे अनेकदा विनंती केल्या असूनही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही। या कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा किंवा कायमस्वरूपी नियुक्ती न दिल्यामुळे ते असुरक्षितपणे काम करत आहेत। दलित नेते मल्लेश चौगुले यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत वेतन वेळेवर देण्याची आणि योग्य सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली। पाणीपुरवठा काम LNT एजन्सीकडे हस्तांतरित झाल्यानंतर वेतनात विलंब झाला असून मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी आज सायंकाळपर्यंत वेतन दिले जाण्याचे आश्वासन दिले।
मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवाने ठाकरे कुटुंबियांच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा केला। दिवाळीच्या पहिल्या दिवशी आयोजित या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते। या उत्सवात ठाकरे कुटुंबातील दोन्ही पिढ्यांमधला जिव्हाळा प्रेक्षकांसमोर उलगडला। शिवाजी पार्कमध्ये झालेल्या या समारंभात अनेक नेते, कार्यकर्ते आणि लोक उपस्थित होते। अनेकांनी या मनोमिलनासाठी प्रार्थना केली होती आणि हा क्षण डोळ्यात साठवला। कार्यक्रमादरम्यान कौटुंबिक स्नेह आणि ऐक्याची भावना प्रगल्भ दिसून आली। मात्र या उत्सवात राजकीय अंगलही स्पष्टपणे जाणवला, ज्यामुळे चर्चा रंगली होती। बेळगाव शहरातील टिळकवाडी परिसरातील मंगळवार पेठेत बेकायदा देशी दारू विक्रीचा आढा उघडकीस आला असून पोलिसांनी बाप लेखाविरोधात एफआयआर दाखल केला आहे। अनिल नंदू भवानी वय 52 आणि आकाश अनिल भवानी वय 28 राहणार मंगळवार पेठ टिळकवाडी अशी आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी आणि उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून 3840 रुपयांचा देशी दारूसाठा जप्त केला। त्यांच्यावर कर्नाटक अबकारी कायदा कलम 32 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।